नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. सम्राट अशोकाचे शिलालेख आणि आज्ञापत्र. आपल्यासमोर काही नोट्स आणि माहिती आहे आणि त्या आधारे आपण या जुन्या प्राचीन दस्तावेजांना जरा समजून घेऊया. हो, नक्कीच. हे म्हणजे फक्त दगड नाहीत. यातून आपल्याला मौर्य साम्राज्याचं एक मोठं चित्र दिसतं. म्हणजे अशोकाची कारकीर्द, त्याची ती धम्म म्हणून ओळखली जाणारी संकल्पना, त्याची राज्य चालवायची पद्धत, प्रशासकीय धोरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कलिंग युद्ध झालं ना, त्यानंतर त्याच्या विचारांमध्ये जो मोठा बदल झाला त्याबद्दलची खूप महत्त्वाची माहिती यात आहे. अगदी. मौर्य इतिहासासाठी हे खूप महत्त्वाचे म्हणजे प्राथमिक स्रोत आहेत. तर मग चला बघूया काय काय आहे या शिलालेखांमध्ये आणि 2000 वर्षांपूर्वीचा एक सम्राट आपल्या लोकांशी कसा बोलत होता. पहिली गोष्ट जी मला खूप आश्चर्यकारक वाटते ती म्हणजे हे शिलालेख कुठे कुठे सापडले आहेत. हे फक्त भारतात नाहीयेत, तर आजच्या नेपाळ, पाकिस्तान, अगदी अफगाणिस्तानपर्यंत. केवढा मोठा विस्तार आहे हा. बरोबर. यावरून हेच दिसतं की अशोकाला आपला संदेश अगदी सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा होता. जाणीवपूर्वक प्रयत्न होता तो. नक्कीच. आणि हे पोहोचवण्यासाठी जी पद्धत वापरली म्हणजे लिपी आणि भाषा, ती पण महत्वाची आहे. बहुतेक शिलालेख ब्राह्मी लिपीत आहेत आणि प्राकृत भाषेत, जी त्या काळात सर्वसामान्य लोक बोलायचे. अच्छा. पण गंमत म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये तिथल्या स्थानिक लिपी आणि भाषा पण वापरल्या आहेत. जसं की वायव्य भारतात म्हणजे शहाबाजगढी, मानसेहरा इथं खरोष्ठी लिपी दिसते. हो का? आणि कंदाहारमध्ये तर अजून विशेष. तिथे ग्रीक आणि अरेमाइक या 2 भाषांमध्ये लिहिलेला शिलालेख सापडलाय, म्हणजे द्विभाषिक. अरे वा, म्हणजे त्या भागातल्या लोकांना समजावं म्हणून इतका विचार केला होता. अगदी. आपल्या बहुभाषिक प्रजेशी जोडलं जाण्याची त्याची तळमळ दिसते यातून. नुसतं एका भाषेत फरमान नाही काढलं. खरंच खूप प्रभावी आहे. आणि त्यांनी स्वतःसाठी जी पदवी वापरली, देवानम प्रिय प्रियदर्शी, देवांना प्रिय असलेला आणि प्रिय दिसणारा, ही पण अशी खास आहे. पण त्याचं मूळ नाव अशोक हे तर खूप काळ माहीतच नव्हतं ना. नाही, ते माहीत नव्हतं. ते आपल्याला पहिल्यांदा कळलं म्हणे मस्की इथल्या शिलालेखातून. बरोबर, मस्की. त्या एका उल्लेखामुळे खूप गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर. विचार करा, एका छोट्या शिलालेखातून केवढी मोठी माहिती मिळाली. खरंय. आता या शिलालेखांचं जे वर्गीकरण करतात त्याबद्दल बोलूया का? अभ्यासक साधारणपणे 4 मुख्य प्रकार सांगतात. मुख्य शिलालेख, ज्यांना आपण मेजर रॉक एडिक्ट्स म्हणतो, मग लघु शिलालेख, स्तंभालेख, पिलर एडिक्ट्स आणि गुंफांमधले लेख, केव्ह इन्स्क्रिप्शन्स. ओके, 4 प्रकार. हो. आणि प्रत्येक प्रकारातून आपल्याला थोडी वेगळी माहिती मिळते. अशोकाचे वेगवेगळे पैलू दिसतात. सुरुवात मग मुख्य शिलालेखांपासून करूया. MRA हे 14 आहेत आणि मोठ्या खडकांवर आहेत, बरोबर? बरोबर, 14 आहेत. आणि नावाप्रमाणेच हे मुख्य आहेत. म्हणजे यात अशोकाच्या धम्माची तत्व, त्याच्या कल्याणकारी योजना, प्रशासनाबद्दलच्या सूचना, म्हणजे महत्वाच्या घोषणा यात असणार. अगदी त्याच्या परराष्ट्र धोरणांबद्दल पण यात माहिती आहे. हे म्हणजे एक प्रकारे त्याच्या राज्याची मार्गदर्शक तत्व होती, जी त्याने लोकांना दिसावीत म्हणून लावली होती. यातले काही तर खूपच म्हणजे आजच्या काळात पण विचार करायला लावणारे आहेत. जसे की पहिलाच शिलालेख MRA 1, प्राणी हत्येवर बंदी, विशेषतः उत्सवांमध्ये जे पशुबळी व्हायचे त्यावर बंदी. हो, स्पष्ट लिहिलंय, इथे कोणताही जीव मारला जाऊ नये किंवा बळी दिला जाऊ नये. हे त्या काळात नक्कीच क्रांतिकारक असेल. नक्कीच. आणि याच विचारांची दुसरी बाजू म्हणजे दुसरा शिलालेख म्हणजे MRE 2. त्यात माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी पण दवाखाने बांधणं, औषधी वनस्पती लावणं, रस्त्याच्या कडेला झाडं लावणं, विहिरी खोडणं. हो, कल्याणकारी कामं. हे फक्त दया नव्हती, तर प्रजेचं कल्याण करणं ही राजाची जबाबदारी आहे, ही भूमिका यात दिसते. आणि प्राण्यांसाठी पण इतका विचार करणं हे विशेष आहे. आणि चौथा शिलालेख MRE 4, ज्यात म्हटलंय की भेरी घोषाऐवजी आता धम्मघोष ऐकू येईल. म्हणजे युद्धाच्या आवाजाऐवजी धर्माचा, नीतितेचा आवाज. अगदी. हा बदल तर थेट जोडलेला आहे कलिंग युद्धानंतरच्या त्याच्या मानसिकतेशी. हो, तेच वाटतंय. याचा संबंध पुढे 13व्या शिलालेखात MRE 13 अजून स्पष्ट होतो, पण त्याआधी 5वा शिलालेख MRE 5 पण महत्वाचा आहे. त्यात धम्म महामात्र नावाची खास अधिकारी नेमल्याचा उल्लेख आहे. अच्छा, धम्म महामात्र. म्हणजे नुसत्या घोषणा नाही, तर त्या अंमलात आणायला माणसं पण नेमली होती. काय काम होतं यांचं? त्यांची भूमिका बरीच मोठी होती.
एकतर धम्माचा प्रसार करणं, लोकांमध्ये चांगली नैतिक वागणूक रुजवायला मदत करणं, समाजातील वेगवेगळे घटक, अगदी कैदी आणि त्यांची कुटुंब यांच्या कल्याणाची काळजी घेणं, अरे वा. आणि महत्त्वाचं म्हणजे गुलाम आणि नोकर यांना नीट वागणूक मिळतेय की नाही हे बघणं. ते एक प्रकारे राजाचे नैतिकतेचे आणि कल्याणाचे दूत होते. म्हणजे यात सामाजिक न्यायाची पण कल्पना दिसतीये. पुढे 7वा आणि 12वा शिलालेख धार्मिक सहिष्णुतेबद्दल बोलतात. हो, सहिष्णुता. 12वा तर स्पष्ट सांगतो की सगळ्या पंथांचा आदर करा, फक्त स्वतःच्याच धर्माची स्तुती आणि दुसऱ्याची निंदा करू नका. आणि याच 12व्यामध्ये इथिजिका महामत्त म्हणजे स्त्रियांच्या कल्याणासाठीच्या अधिकाऱ्यांचा पण उल्लेख आहे. हे किती आधुनिक वाटतं. निश्चितच हे मुद्दे आजही तितकेच लागू पडतात. आणि मग येतो 13वा शिलालेख. MRE 13. हा कदाचित सगळ्यात प्रसिद्ध आणि महत्त्वाचा शिलालेख आहे. हो, कलिंग युद्धाबद्दलचा. अगदी. अशोकाच्या राज्याभिषेकानंतर 8व्या वर्षी म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 261 मध्ये हे युद्ध झालं. या शिलालेखात त्या युद्धाचं वर्णन आहे. युद्धामुळे झालेला विनाश, लाखो लोकांचा मृत्यू, अनेकांना पकडून नेलं गेलं, त्याचे परिणाम किती भयंकर होते हे यात लिहिलंय. आणि याच सगळ्यामुळे अशोकाला जो पश्चाताप झाला, तीव्र दुःख झालं, ते यात नोंदवलेलं आहे. याच अनुभवानंतर त्यांनी शस्त्र वापरून विजय मिळवण्याऐवजी धम्म विजयाचं धोरण स्वीकारलं. म्हणजे प्रेमाने, नैतिकतेने मनं जिंकणं. यात काही त्यावेळच्या ग्रीक राजांची नावं पण आहेत, जसं की अँटिओकस, टॉलेमी वगैरे, ज्यांच्या राज्यांपर्यंत त्यांनी धम्मप्रसारासाठी आपले दूत पाठवले होते. हे खरंच अविश्वसनीय आहे की एका सम्राटाने स्वतःच्या विजयाबद्दल नाही तर स्वतःच्या पश्चातापाबद्दल आणि धोरणातल्या बदलाची इतकी स्पष्ट कबुली दगडावर कोरून ठेवली. हो ना. आणि याचा संबंध थेट लागतो त्या 4थ्या शिलालेखाशी, भेरीघोष ते धम्मघोष. बरोबर. तिथे हा 13वा शिलालेख नाहीये. अच्छा, का? त्याऐवजी तिथे 2 वेगळे संदेश आहेत, ज्यात अशोक म्हणतो, सर्व प्रजा माझी लेकरे आहेत. कदाचित असं असेल की ज्या लोकांनी नुकतंच युद्धाचं दुःख भोगलंय त्यांना पुन्हा त्या कटू आठवणी नकोत. त्यांच्या मनात विश्वास निर्माण करायचा असेल. किती विचारपूर्वक केलं असेल हे. खरंच खूप विचारपूर्वक वाटतंय हे. आता लघु शिलालेखांकडे वळूया. मायनर रॉक एडिक्ट्स. हे छोटे आहेत आणि थोडे जास्त वैयक्तिक वाटतात, बरोबर? हो, तसं म्हणता येईल. यातून अशोकाचा बौद्ध धर्माकडे कसा कल वाढत गेला त्याचा तो वैयक्तिक प्रवास जास्त दिसतो. काही शिलालेखांवरून असं कळतं की राजा झाल्यानंतर साधारण 2.5 वर्षांनी तो बौद्ध धर्माच्या आणि संघाच्या अधिक जवळ आला. आपण आधी बोललो तो मस्की शिलालेख, जिथे अशोक नाव पहिल्यांदा सापडलं, तो याच प्रकारचा आहे. आणखी एक खूप महत्वाचा आहे भाब्रू किंवा बैराट शिलालेख म्हणतात त्याला. त्यात अशोक अगदी स्पष्टपणे बुद्ध, धम्म आणि संघ यांच्यावरची श्रद्धा व्यक्त करतो. बौद्ध त्रिरत्न म्हणतात त्याला. इतकंच नाही तर बौद्ध भिक्षूंनी कुठल्या ग्रंथांचा अभ्यास करावा हे पण तो सुचवतो. अरे, म्हणजे केवळ वरवरची सहानुभूती नव्हती तर? नाही, त्याचा अभ्यास दिसतोय यात. बौद्ध तत्वज्ञानाशी त्याचं नातं किती घट्ट होतं हे स्पष्ट होतं. म्हणजे मुख्य शिलालेखात धोरणं आणि घोषणा, तर लघु शिलालेखात त्याची वैयक्तिक श्रद्धा. छान. आता तिसरा प्रकार स्तंभलेख, पिलर एडिक्ट्स. हे तो त्यांच्यावरच्या कलाकुसरीसाठी पण खूप प्रसिद्ध आहेत. एकाच दगडात कोरलेले, एकदम चकचकीत पॉलिश केलेले स्तंभ आणि त्यावर सिंह, हत्ती, बैल, घोडा यांची शिल्प. हो, अगदी. सारनाथचा स्तंभ आणि त्यावरचे 4 सिंह तर आपला राष्ट्रचिन्ह आहे. बरोबर. हे स्तंभ म्हणजे तंत्रज्ञान आणि कला या दोन्ही दृष्टीने खूप उच्च दर्जाचे आहेत. मुख्य स्तंभलेख 7 आहेत. ते दिल्लीमध्ये 2 आहेत, जे टोपरा आणि मिरत इथून फिरोजशाह तुघलकाने आणले होते. मग अलाहाबाद, लौरिया अराराज, लौरिया नंदनगड, रामपुरवा इथे आहेत. या स्तंभांवर मुख्यत्वे धम्माची तत्व अधिक स्पष्ट केली आहेत आणि प्रशासकीय गोष्टी पण आहेत. यातले काही महत्वाचे स्तंभलेख कोणते सांगता येतील? उदाहरणार्थ दुसरा स्तंभलेख PE2 तो धम्माची एकदम सोपी व्याख्या देतो. धम्म म्हणजे काय तर कमीत कमी पाप करणं, जास्तीत जास्त चांगलं काम करणं, दया, दान, सत्य आणि पवित्रता. किती सरळ आहे. खरंच की. चौथा स्तंभलेख PE4 राजूक नावाच्या अधिकाऱ्यांबद्दल बोलतो. हे प्रांतीय प्रशासक होते. त्यांना न्यायदानामध्ये बरीच स्वायत्तता दिली होती असं दिसतं. अच्छा, म्हणजे प्रशासनाचं विकेंद्रीकरण. हो, काही प्रमाणात. आणि 5वा स्तंभलेख PE5 त्यात तर म्हणे काही प्राणी आणि पक्षी मारायचे नाहीत अशी यादी आहे. हो, मी पण ऐकलंय. हो,
त्या विशिष्ट दिवशी किंवा काही परिस्थितीत ठराविक प्राणी पक्षी जसं की पोपट, मैना, बदकं, गेंडे, कासवं यांची हत्या करू नये असं सांगितलंय आणि वर्षातून काही ठराविक दिवशी कैद्यांना सोडण्याचा पण उल्लेख आहे. म्हणजे जीवदया आणि थोडा मानवी दृष्टिकोन दिसतोय. बरोबर. आणि 7वा स्तंभलेख PV7 हा सगळ्यात मोठा आणि विस्तृत मानला जातो. काय आहे त्यात? हा म्हणजे अशोकाने केलेल्या सगळ्या कामांचा एक प्रकारे सारांश आहे. त्याने धम्माच्या प्रसारासाठी काय काय केलं, धम्म महामात्रांचं काम कसं चालतं, सगळ्या पंथांबद्दल सहिष्णुता असली पाहिजे हे पुन्हा सांगितलं आहे आणि लोकांना धम्मानुसार वागायला आवाहन केलं आहे. त्याच्या कार्याचं सिंहावलोकनच आहे ते जणू. या मुख्य स्तंभांव्यतिरिक्त काही स्तंभ त्यांच्या जागेमुळे किंवा वेगळ्या माहितीमुळे महत्वाचे आहेत, जसं की रुम्मिनदेई म्हणजे आत्ताच्या नेपाळमधलं लुंबिनी. हो, लुंबिनी, बुद्धाचं जन्मस्थळ. तिथे अशोकाने भेट दिली आणि ते बुद्धाचं जन्मस्थळ असल्याने तिथला भूमिकर कमी केला. बली नावाचा कर माफ केला आणि भाग नावाचा कर 18 केला. याची नोंद आहे तिथे. आणि निगाली सागर इथे पण एक लेख आहे ज्यात कनकमुनी नावाच्या एका जुन्या बुद्धाच्या स्तूपाचा आकार वाढवल्याचा उल्लेख आहे. हो, हे पुरावे खूप महत्वाचे आहेत. राजा प्रत्यक्षपणे बौद्ध धर्माशी संबंधित स्थळांना आणि प्रतीकांना महत्त्व देत होता हे यातून स्पष्ट दिसतं. अगदी. आता शेवटचा प्रकार राहिला गुंफा लेख, केव्ह इन्स्क्रिप्शन्स. हो, हे संख्येने खूप कमी आहेत. मुख्यत्वे बिहारमध्ये गयाजवळ ज्या बराबर टेकड्या आहेत तिथल्या गुंफांमध्ये सापडतात. अच्छा. आणि काय आहे त्यात? त्यात अशोकाने या गुंफा आजीवक नावाच्या पंथाच्या संन्याशांना दान दिल्याचा उल्लेख आहे. आजीवक हा त्या काळातला एक महत्त्वाचा संन्याशांचा पंथ होता. ते बौद्ध किंवा जैन नव्हते. ओ, म्हणजे बौद्ध नसलेल्यांना पण दान. हो, यातून अशोकाची केवळ बौद्ध धर्मापुरतीच नाही तर इतर पंथ आणि संप्रदायांबद्दलची सहिष्णुता दिसते. त्यांना पण राजाश्रय होता. आपण आधी बोललो त्या 12व्या मुख्य शिलालेखात जी सहिष्णुतेची घोषणा आहे त्याचं हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. म्हणजे हे सगळे शिलालेख आणि स्तंभलेख एकत्र पाहिले की अशोकाचा कारभार, त्याचे विचार, त्याचं व्यक्तिमत्व याचे एक पूर्ण चित्र उभं राहतं. पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेला हा धम्म, हा नक्की काय होता? फक्त बौद्ध धर्म होता की अजून काहीतरी? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की अशोकाचा धम्म म्हणजे तंतोतंत बौद्ध धर्म नव्हता. अर्थात त्यावर बौद्ध विचारांचा, विशेषतः नैतिक शिकवणुकीचा खूप प्रभाव होता. त्याची वैयक्तिक श्रद्धा तर स्पष्टच आहे, पण त्याने जी धम्म म्हणून कल्पना मांडली ती जास्त व्यापक होती. ती एक प्रकारची नैतिक आणि सामाजिक आचारसंहिता होती. अच्छा, म्हणजे एक कोड ऑफ कंडक्ट सारखं. हो, तसं म्हणता येईल. जी कोणत्याही विशिष्ट पंथाच्या माणसाला पाळता यावी. त्याचा उद्देश असा होता की इतक्या मोठ्या आणि विविधतेने भरलेल्या साम्राज्याला नैतिकतेच्या एका समान धाग्यात बांधायचं. मग याचे मुख्य घटक काय होते या धम्माचे? आपण आतापर्यंत जे शिलालेखांमध्ये पाहिलं तेच त्याचे घटक आहेत. पहिलं म्हणजे नैतिक आणि सामाजिक नियम. वडीलधाऱ्यांचा आदर, गुरुजनांचा मान, मित्र, नातेवाईक, ब्राह्मण, श्रमण यांच्याशी चांगलं वागणं. गुलाम आणि नोकर यांना दयाळूपणे वागवणं, सत्य बोलणं, अहिंसा म्हणजे प्राण्यांची गरजेशिवाय हत्या न करणं, कमी खर्च करणं, कमी साठवणं. ओके. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे धार्मिक सहिष्णुता. सगळ्या पंथांचा आदर करणं, त्यांच्यात भांडणं होऊ नयेत म्हणून प्रयत्न करणं, एकमेकांच्या धर्माची उगाच निंदा न करणं. हे तर आजही महत्वाचं आहे. तिसरं म्हणजे प्रशासकीय अंमलबजावणी. धम्म महामात्र नेमून हे सगळं नीट होतंय की नाही हे पाहणं. राजूक, युक्त, प्रादेशिक या अधिकाऱ्यांनी पण दौरे करून लोकांमध्ये मिसळणं आणि धम्माबद्दल सांगणं. प्रवाशांसाठी धर्मशाळा बांधणं. थोडक्यात सांगायचं तर राज्य चालवण्याचा आणि समाज एकत्र ठेवण्याचा हा एक व्यावहारिक आणि नैतिक दृष्टिकोन होता. पाया होता त्याचा माणसाचं कल्याण आणि चांगली वागणूक. हे सगळं ऐकल्यावर काही महत्वाचे शब्द आता लक्षात राहतील असं वाटतंय. अर्थात धम्म, मग ते धम्म महामात्र अधिकारी, अशोकाची पदवी देवानम प्रिय प्रियदर्शी, प्रशासकीय अधिकारी राजूक, युद्धाऐवजी नैतिक विजय म्हणजे धम्म विजय आणि तो बदल भेरीघोष विरुद्ध धम्मघोष. ती लक्षात ठेवायला काही क्लुप्त्या वापरतात, म्हणजे स्मृतीसहाय्यक तंत्र. जसं की मुख्य शिलालेखांचे विषय क्रमाने लक्षात ठेवायला एखादं वाक्य बनवणं किंवा स्तंभलेखांसाठी काही मुख्य शब्द लक्षात ठेवणं.
अर्थात आपल्याला त्या खोलात जायची गरज नाही, पण इतकी माहिती कशी हाताळली जाते याची कल्पना यावी म्हणून सांगितलं. बरोबर. एकूणच अशोकाचं हे शिलालेख म्हणजे फक्त इतिहास नाहीये. हे एका सम्राटाच्या मनात झालेलं परिवर्तन आहे, त्याची आपल्या प्रजेबद्दलची आणि राज्याबद्दलची कळकळ आहे आणि नैतिकतेच्या आधारावर राज्य चालवण्याचा एक खूप मोठा प्रयोग आहे. हे खरं तर दगडावर कोरलेलं तत्वज्ञानच आहे. अगदी. आणि जे कोणी शिकण्याच्या दृष्टीने ऐकत असतील त्यांच्यासाठी यात खूप क्षण आहेत. म्हणजे प्राचीन काळात राज्य कसं चालवत असतील, नैतिकतेला प्रशासनात जागा कशी दिली असेल, एवढ्या मोठ्या साम्राज्यात कम्युनिकेशन कसं करत असतील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यात मिळतात. एका इतक्या शक्तिशाली सम्राटाने स्वतःहून हिंसेचा मार्ग सोडून अहिंसा आणि नैतिकतेचा मार्ग धरणं आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणावर राबवायचा प्रयत्न करणं हे इतिहासात खरंच खूप विशेष आहे. या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय. आपण पाहिलं की अशोकाने धम्माचा प्रसार केला, सहिष्णुतेवर भर दिला. 12व्या शिलालेखात स्त्रियांच्या कल्याणासाठी इथेजिका महामत्त अधिकारी नेमल्याचा उल्लेख आहे. 5व्या आणि 11व्या शिलालेखात गुलाम आणि नोकरांना माणूस म्हणून वागवण्याबद्दल सांगितलंय. यावरून असा प्रश्न पडतो की अशोकाच्या काळात समाजात नक्की अशा कोणत्या अडचणी किंवा आव्हानं असतील ज्यांना तो आपल्या धम्म धोरणातून आणि या चांगल्या गुणांच्या प्रसारातून सोडवू पाहत असेल. कदाचित त्या काळातली सामाजिक रचना, स्त्रियांची परिस्थिती किंवा वेगवेगळ्या गटांमधले तणाव यावर काहीतरी उपाय शोधण्याचा हा त्याचा प्रयत्न होता का? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का, जो या शिलालेखांच्या अभ्यासाला अजून एक दिशा देतो.